जय भीम सर्वांना। आज आपण इथे महानिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 67वा महानिर्वाण दिनानिमित्त जमलेलो आहे आणि चैत्यभूमीवरती आहे। आमच्यासोबत सरसेनानी आनंदराजे आंबेडकर सर आहेत। क्रांतिकारी जय भीम सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व अनुयायांना क्रांतिकारी जय भीम। अमनजी पण आहेत आमच्यासोबत। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। तर आज या ठिकाणी उद्याला 6 डिसेंबर आणि सर्वांनाच आपल्या बाबासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारत देशामधून इथे लोक आलेले आहेत आणि त्यांचं सगळं नियोजन इतकं व्यवस्थित पद्धतीनं झालेलं आहे ते आम्ही इथे बघत आहोत। तर त्याबद्दल आपल्याला सांगतील थोडं आनंदराज सर। 1 तारखेपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या संपूर्ण देशभरातून लोक यायला सुरुवात झालेली आहे। कालच आम्ही शिवाजी पार्कला रिप्रेझेंटेशनच्या वतीनं ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम केला। जवळजवळ 4-5 हजार ब्लँकेट्स आम्ही वाचल्या आणि त्याच्यामध्ये आग्र्यापासून ते तामिळनाडूपासून ते कर्नाटकापासून पूर्ण म्हणजे यूपी बिहार असे सर्वच प्रांतातले लोक या शिवाजी पार्कच्या त्या तंबूंमध्ये रात्रीच्या वेळेस झोपायला पाहायला मिळाले। एखादे बाबासाहेब आंबेडकरांचं सध्याचं जे काही महापरिनिर्वाण दिनानिमित्त एवढी प्रचंड लोक येत आहेत आणि एवढा मोठा जनसमुदाय संपूर्ण देशभरातून येतोय आणि त्यामुळं या बाबासाहेब आंबेडकर आता एका समाजाचे नाही किंवा एका विभागाचे नाही तर ते संपूर्ण देशाचे आणि सर्व जाती धर्माचे अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर झालेले आहेत आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांची थोरवी बाबासाहेबांनंतर आता प्रचंड वाढत आहे असं मला वाटतंय आणि त्यामुळंच आज सुद्धा 5 डिसेंबर असताना सुद्धा या इथे प्रचंड मोठ्या संख्येनं बाबासाहेबांचे सर्व अनुयायी या इथं आलेले आहेत आणि मी त्या सर्वांना एकच सांगू इच्छितो की अत्यंत शांत पद्धतीने इथे या आणि बाबासाहेबांना आदरांजली श्रद्धांजली व्हा। कारण काल मला असे मेसेज मिळाले की काही आपली मुलं अत्यंत गर्दी असल्यामुळं ट्रेनमधून काही पडलेली आहेत, लागलेलं आहे आणि त्यामुळे येताना अत्यंत शांत पद्धतीने बाबासाहेबांच्या प्रति श्रद्धा ठेवून आणि बाबासाहेबांना आपण नतमस्तक होण्यासाठी येत आहोत। त्यामुळं कुठल्याही प्रकारचा गोंधळ होऊ देऊ नका आणि भीमसैनिकांनी आपलं जीवन व्यर्थ घालवू नका एवढी आपल्याला विनंती करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आदरांजली आणि श्रद्धांजली वाटतो आणि त्याचबरोबर हा जो चॅनेल आहे संविधान वार्ता त्या संविधान वार्ता चॅनेलला सुद्धा मी धन्यवाद देतो। त्यांनी अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर संविधान हे खऱ्या अर्थानं लोकांमध्ये जागवण्याचं आणि लोकांना संविधानाबद्दल जागृत करण्याचा जो प्रयत्न करतायत संविधान वार्तेवर त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो। धन्यवाद। जय भीम। थँक्यू व्हेरी मच सर।